तर 3च्या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आपण आजच्या राज्यातल्या मोठ्या बातमीने, ती म्हणजे मराठा मोर्चाची बातमी। मराठा मोर्चाचं भगवं वादळ आज नागपूरमध्ये राज्याच्या उपराजधानीत धडकलं आणि थेट विधान भवनावरती जाऊन हा मोर्चा धडकला। सकल मराठा कुणबी मुक मोर्चाची सांगता झाली आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन दिले। आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकाम्या हातांनी परत पाठवू नका असं म्हणत मोठ्या प्रमाणात मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं। नागपुरातील यशवंत स्टेडियममधून दुपारी 12:15च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर 2:15च्या सुमारास मॉरिस टी पॉइंटवरती राष्ट्रगीतानं या मोर्चाची सांगताही झाली। तर मराठा मोर्चाचा आज भगवा आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचं सध्या अधिवेशन सुरू आहे आणि याच निमित्ताने मराठा बांधव आक्रमक होणार, लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार। असंच झालं, लाखोंच्या संख्येने मराठा या मोर्चात सहभागी झाले आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये असं त्यांनी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं। तुषार कोळे आपल्यासोबत आहे। तुषार, मुख्यमंत्र्यांना मुलींनी निवेदन दिलेलं आहे, चर्चा झाली शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत, काही ठोस आश्वासन मिळालंय का? मुख्यमंत्र्यांनी निवेदन देणाऱ्या मुलींना आश्वासन दिलं आहे की सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, सरकार आपल्या बाजू कसलीही प्रकारची कमतरता भासू देणार नाही। फक्त न्यायालय प्रक्रियेमध्ये सरकार सर्व विचार करून न्यायालय प्रक्रियेमध्ये आपला ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि जर का सरकारने या संदर्भात कायदा केला तर तो परत एकदा न्यायालयामध्ये रद्द होणार नाही याची काळजी सरकारकडनं पूर्ण घेतली जात आहे। इतकं नाही तर कोबडी प्रकरणासंदर्भातले जे दोषी होते त्यांना देखील फाशीची शिक्षा दिली जाईल, त्या संदर्भात सरकारने ठोस आश्वासन त्या मुलींना दिलेलं आहे। आणि या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, कर्जमाफी असो किंवा इतरही असो, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। त्या मुलींनी निवेदन देताना ही गोष्ट पण विचारली की तुम्ही आम्हाला आरक्षणावर ठोस आश्वासन द्या, फक्त नेहमी अशा प्रकारे की आम्ही ठीक आहे सरकार बाजूची आहे पण कारवाई कोणती होत नाही। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार यावेळेस पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळेलच त्या पूर्ण प्रयत्नामध्ये सरकार आहे, अशा प्रकारचं आश्वासन बरोबर आश्वासन दिलेलं आहे मुलींना। सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण देणारच असं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीबद्दल। तुषार कोहळे आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। मराठा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले।